नमस्कार सर, आपलं नाव? विवेक जोरांगे. ओके. तुम्ही नेहमी तर या ठिकाणी येता? हो. कशी आहे टेस्ट? एक नंबर आहे. आणि आता तुम्ही काय मागवलं, कोणतं फूड्स मागवलं होतं? चिकन शॉर्मा. चिकन शॉर्मा. छान वाटलं. बारामतीमध्ये बराच चिकन मिळतो ना शॉर्मा? हो सर, दोन ठिकाणी भेटतो. एक आपल्या साधू चौकात. हां. ओके, ठीक आहे. शेजारी सर नमस्कार, तुम्ही काय मागवलं होतं? मी शॉर्माच मागवला. शॉर्माच मागवला होता. कशी टेस्ट? क्वालिटी चांगली आहे. छान आहे क्वालिटी. ओके. दोन ठिकाणी खाल्लेलं पण यांची क्वालिटी मला बेस्ट वाटलं. बरं बरं. इकडं आपण नेहमी प्रमाणे येतो. हो का? ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझ्या VP ब्लॉग्स बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत ढवळे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. नेहमी तुम्ही बाहेर पडला की काहीतरी खायचं म्हणून तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतं बाहेर आल्यानंतरनं. आज बारामतीमध्ये खूप थंडी आहे आणि या थंडीमध्ये आता मोमोज आणि शॉर्माची खूप आता सध्या जिकडे तिकडे चर्चा खूप आहे. तर असंच आज भिगवण चौकामध्ये पुनावाला पार्कच्या समोर एक छोटीशी अशी गाडी लागलेली आहे. या ठिकाणी दोन मित्र आहेत, दोघांनी हायजीन वापरलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे, कॅप आहे त्यांच्या. तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि शॉर्मा प्लस मोमोज काय काय मिळते आपल्याला ते हे त्यांच्याकडे बघणार आहे, त्यांची आज माहिती घेणार आहे. तर जरूर या ठिकाणी तुम्ही आला ना तर जरूर याचा आस्वाद घेण्यासाठी जरूर त्यांना एकदा व्हिजिट करा, फूडचा आनंद घ्या. चला आपण जाऊया. आप क्या बना रहे हैं अभी? चिकन शॉर्मा बन रहा है. ओके, चिकन शॉर्मा बन रही. तो क्वांटिटी कितना आता है, कितना प्राइस है इसका? इसका 100 रुपये प्राइस है बड़े वाले का. बड़े वाले का 80 रुपये प्राइस है. ओके. और ये क्या है अभी? ये क्या है? चिकन है. हाँ. इसमें फ्राई करते हैं चिकन. और ये चिकन का कैसा रहता है, मतलब हर दिन में बदल जाता है क्या? रेगुलर खत्म होता है. हाँ. कितना क्वांटिटी लगता है आपको? 10-12 किलो 10-12 केजी. हाँ, डेली लगता है. और आप क्या क्या बनाते हैं? इधर मोमोज बनता है चिकन का. हाँ. वेज का, पनीर का शोरमा, पनीर का, चिकन का शोरमा. भाई आपका नाम क्या है? मेरा नाम मुबारक. कहाँ से है आप? मैं दिल्ली से हूँ प्रॉपर. ऐसा मेरा घर बिहार में है, हाँ. रहता मैं दिल्ली में हूँ. और कितना दिन से आप ये काम कर रहे हैं? मेरे को 8 साल हो गए. 8 साल हो गए. कैसा लगता है आपको बारामती? अच्छा लगता है बारामती. इधर तुम्हें बहुत बार देखा कोई लोग कैप नहीं पहनते, आपने कैप पहना है, अच्छी बात है. तो आपको क्या लगता है क्या पहनने से क्या होगा? ऐसा क्या रहता है ना, कभी भी खाने में ऐसा बाल भी नहीं गिरना चाहिए. ऐसा लोगों को दिखने में अच्छा लगना चाहिए कि कैप वेप डाले, देखने में भी अच्छा लगता है. ऐसा किसी के खाने पीने में ऐसा बाल भी नहीं जाना चाहिए. बराबर है. ओके. तो आप क्या बनाते हैं? मोमोज या शॉर्मा और क्या बनाते हैं? और बस 2 ही आइटम बनते हैं. 2 ही बनाते हैं. ठीक है, ओके, धन्यवाद. तर आता या ठिकाणी आता मोमोज बनवताय तुम्ही. हा मोमोज बनवताय. हा मोमोज 2 टाईपचा आहे आपल्याला, बरोबर आहे? तर 2 मध्ये एक चिकन आहे आणि एक आपलं रेग्युलर व्हेज आहे. तर व्हेज मध्ये तुम्ही कसं बनवताय जरा सांगा बरं. व्हेज मध्ये पनीर असतं हा. त्यात, व्हेजिटेबल येतं सगळं. बर. व्हेज मध्ये पनीर असतं. बर बर. आणि वेगळे वेगळे पण मोमोज भेटते. पेरी पेरी, चीज वाला, हो का? BBQ. आपल्याकडे किती प्रकारचे मोमोज येतात आता सध्या? आपल्याकडे 2 प्रकारचे मोमोज आहेत. फक्त त्याच्यात वेगळे वेगळे प्रकार आहेत नाही का, म्हणजे पेरी पेरी, चीजवाला, फ्राईडवाला, स्टीमवाला. ओके. आता लहान मुलांना जर खायचं म्हणलं तर लहान कोणतं मुलांना स्टीमवाला मोमोज अच्छा लागतात. स्टीमवाला का? बरं बरं. म्हणजे रेग्युलर तुम्हाला साधारणतः किती क्वांटिटी लागते? आम्हाला जास्त करून 70-80 प्लेट लागतात. 70-80 प्लेट लागतात. आणि आता हे तुम्ही दोघांनी कॅप घातली बरं. बाकीच्या ठिकाणी कॅप घालत नाही. बाकीच्या ठिकाणी तुम्ही सांगता का कॅप घालायला? बाकीच्या ठिकाणी पण आपल्या इथं आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे नाही का. बरोबर आहे. केस नाही गेला पाहिजे. आपण अन्न बनवतो ना, अन्न बनवताना आपला केस त्यामध्ये पडला नाही पाहिजे. आता किती दिवसापासून तुम्ही एक शॉप आहे तुमचं? हे आपलं 8-7 महिने झाले. 7-8 महिने झाले. आता एवढ्या सुंदर लोकेशनला खूप चांगला रिस्पॉन्स असेल तुम्हाला लोकांचा. खूप चांगला. धन्यवाद. सर नमस्कार. या ठिकाणी तुम्ही काय खायला आलेले? इथे मी चिकन शॉर्मा. चिकन शॉर्मा.
तर फर्स्ट टायमिंगला आले का याच्या अगोदर पण तुम्ही आलेले? नाही बऱ्याच म्हणजे 2-3 वेळा येऊन गेलो आहे. हां हां. त्यांची टेस्ट म्हणजे एकदम ऑसम टेस्ट आहे. ऑसम टेस्ट आहे. ओके. म्हणजे बारामतीमध्ये असा आयटम कुठंच भेटत नाही आता सध्या तरी. बरोबर आहे. एकमेव ठिकाण फक्त हेच आहे. आता त्यांनी कॅप वगैरे घातले, याबद्दल तुम्ही काय सांगताल बरं? त्यांच्याकडे म्हणजे एकदम स्वच्छता वगैरे आणि क्वालिटी. आता बाकीच्या ठिकाणी तुम्ही जर गेले आसपास शेजारी, त्या ठिकाणी कॅप वगैरे घातलेले असतात का? नाही आहे. बरोबर आहे. ओके. इथंच फक्त आपल्याला म्हणजे कस्टमरला अट्रॅक्टिव्ह वाटणे आणि एक अट्रॅक्शनसाठी पण बरोबर आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे होतकरूपणा त्यांच्याकडे आहे. आज बारामती मध्ये आल्यानंतर तुम्ही आज बारामती मधलेच आहेत, काय वाटतं बरं, कशी बारामती? बारामतीमध्ये आलं तर म्हणजे एक म्हणजे नाही का ही सिटी म्हणजे असं कुठं बघण्यासारखी एकदम वंडर सिटी, असं एकदम बाहेर असं आल्यासारखं वाटत असेल तुम्हाला? एका अभिमानास्पद वाटतं असं. बरोबर आहे. की आम्ही बारामतीकर आहोत आणि त्यामध्ये अशी खाण्याची मजा वेगळीच. हा, ते तर वेगळं. बारामतीकर म्हणजे खाण्यासाठी एकदम म्हणजे ही आहे, काय म्हणतात, इंटरेस्टेड लोक आहेत. इंटरेस्टिंग फूड्स आहे, वेगवेगळे फूड्स मिळतात. बरोबर. आणि महत्वाचं हायजीन आहे, आणि त्यामध्ये क्वालिटी पण एक नंबर आहे. बरोबर. थँक्यू सर. नमस्कार सर, आपलं नाव? सर अदनान खान. नेहमी तुम्ही आता या ठिकाणी? हो तर तर काय आता तुम्ही काय खाल्लं? आता चिकन शोरमा घ्यायला. चिकन शोरमा. हो. चिकन शोरमा खूप चांगला आहे का इथं क्वालिटीचा? खूप चांगला आहे, म्हणजे क्वालिटी आणि टेस्ट पण एक नंबर आहे. बरोबर आहे. दरवेळेस आलो की इथंच खातो. आता बाकीच्या नेहमी तुम्ही स्टॉलवर गेल्यानंतर ना कॅप वगैरे नसते, तर या ठिकाणी कसं वाटतं बरं कॅप वगैरे त्यांनी घातली? स्वच्छता वगैरे सगळे एकदम क्वालिटीमध्ये सगळे म्हणजे सगळे भेटतं आपल्याला. बरोबर आहे. ओके, धन्यवाद सर. सर नमस्कार. नमस्कार. आता सध्या सरांचं नाव आहे अजय मोरे आणि स्वतः ओनर आहेत या शॉपचे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर त्यांनी दोघांनी टोपी घातली ना कॅप, हे खूप चांगलं आहे. बाकी ठिकाणी मी अनेक ठिकाणी ब्लॉगिंग करतो, मग खूप ठिकाणी कॅप वगैरे घालत नाही मी, त्यांना लोकांना सांगतो पण लोक सोडून देतात असंच. सर नमस्कार. सर तुम्हाला काय सांगायचं बरं, आज बारामतीमध्ये तुम्ही नटराज कला मंदिरच्या शेजारी एवढ्या प्राईम लोकेशनला आज जी गाडी उभा आहे, 6-7 महिने झालं तुम्ही बिझनेस करताय, आज काय सांगायचं आहे तुम्हाला? नाही ना, आपल्या बारामतीमध्ये सगळे आपण बिझनेस बघितले, पण शॉर्माचा हा बिझनेस इथं बारामतीमध्ये नव्हता. आता पण MIDC मध्ये होता, पण ह्या साईडला बारामतीतून कस्टमर MIDC मध्ये जाण्यामध्ये खूप अडचण यायचं किंवा खूप लांब पडायचं. ते आपण एक टोक्यामध्ये ठेवलं आणि बारामतीमध्ये हा बिझनेस चालू केला. आता बऱ्याच बाकीच्या ठिकाणी शॉर्मा वगैरे मिळतात, मोमोज मिळतात, तर आपल्याकडे असे कोणकोणते फूड्स आहे की आज बारामतीकर पसंत करतात? बारामतीमध्ये आता काय नवीनमध्ये आपले शॉर्मा आणि मोमोजच आहे, आणि त्याच्यामध्ये बरेच फ्लेवरमध्ये आहे. तंदुरीमध्ये मिळणार, बार्बिक्यूमध्ये मिळणार, अजून बरेच असे फ्लेवर आहेत. बरोबर आहे. काही ठिकाणी नुसतं शॉर्मा मिळतो, प्लेन शॉर्मा मिळतो, पण आपल्याकडे फ्लेवरमध्ये शॉर्मा आहे. बरोबर आहे. आणि कस्टमरला पण आता हे बरंच हे आवडायला लागलेलं आहे. हां बरोबर आहे. शॉर्मा म्हणजे मी फर्स्ट टाइमच म्हणजे मी खाल्ला, त्या दिवशी टेस्ट केलाय. शॉर्मा लोक जास्त पसंत करतात का मोमोज जास्त खातात? दोन्ही पण आपल्याकडे दोन्ही पण आहे. आणि इथं बारामतीमध्ये मोमोज पण त्यांनी मिळतच होता, म्हणजे हा मोमोज हा प्रकारच नव्हता. बरोबर आहे. मिळाला तरी मी MIDC मध्ये मिळायचा होता. इथून कसं लहान मुलांना वगैरे मोमोज आवडतात. आता आपल्याकडे पनीर मोमोज आहेत, चिकन मोमोज आहेत, आणि त्याच्यामध्ये पण बरेच व्हरायटी आहे, ते बरोबर फ्लेवरमध्ये आहेत. ओके, त्या पण चालू केलेल्या आहेत आपण. धन्यवाद सर.